फळे, डांगरे, भोपळा याच्या भोपळ घाऱ्या बनवायच्या. भोपळा कापून घ्यायचा. भोपळा छानपैकी पिवळा निघालाय. झाडाचा भोपळा तोडून 1-1.5 महिना ठेवला का चांगला मुरतो आणि छानपैकी घोपळघाऱ्यासाठी तयार होतो. एकदम पिवळसराचा भोपळा घोपळघाऱ्यांसाठी लागतो. त्यामुळं घोपळघाऱ्या एकदम छान होतात. भोपळ्याचा देठ तसाच ठेवायचा. देठ जर पडला तर भोपळा लवकर सडतो. त्यामुळं भोपळ्याचा देठ ठेवून द्यायचा. भोपळ्याच्या ब्या काढून घ्यायच्या सगळ्या. उभा कापून घ्यायचा. ब्या काढून घ्यायच्या. आडवे तुकडे करायचे. आडवे तुकडे केले तर भोपळा किसता येतो. भोपळा किसायचा. भोपळा किसायचा. खोबऱ्याच्या किसणीनं किंवा बटाट्याच्या किसणीनं भोपळा किसून घ्यायचा. असे आडवे तुकडे केले ना भोपळा पटकन किसता येतो. किसलेला भोपळा पटकन शिजत असतो. त्यामुळं भोपळा किसून घ्यायचा. त्याचे वरचे साल साईडला काढून टाकायचे. वरचे साल घालायचे नाही. वरचे सालाची भाजी करत असतात काही लोक, पण आपण भाजी नाही करणार त्याची. मी पूर्ण साळून घेतलाय, किसून घेतलाय, त्यामुळं भाजी करणार नाही. गूळ किसून घ्यायचा. किसून घेतला तर गूळ पटकन पागळत असतो भोपळ्यामध्ये. त्यामुळं गूळ किसून घ्यायचा. जाडसर पातेलं घ्यायचं. त्याच्यामध्ये भोपळा शिजायला घालायचा. जाडसर पातेल्यामुळं भोपळा खाली लागणार नाही. कारण भोपळा बिगर पाण्याचा शिजवायचा असतो. गूळ घालून घ्यायचा. साखर घालायची. चांगली मिक्स करून घ्यायचं साखर गूळ. गुळाचा साखरेचं पाणी सुटस्तोवर बारीक गॅसवरती भोपळा ठेवायचा. त्यामुळं भोपळा खाली लागणार नाही. झाकण ठेवून द्यायचं. भोपळ्याला वाफ आली पटकन पाणी सुटतं. भोपळ्याला पाणी सुटायला लागले पुन्हा झाकण ठेवून देऊ. छानपैकी गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटले. भोपळा तिच्यामध्ये छानपैकी शिजून निघणार. अधूनमधून हलवीत राहायचं. गॅस फुल करायचं नाही. भोपळा शिजत असताना बारीक गॅसवरतीच भोपळा शिजवायचा. चिमूटभर मीठ टाकायचं. गोड कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं असतं. काही सासरे माहीत नाही, पण आईवडील ते चिमूटभर मीठ घालायचे. कोणताही गोड पदार्थ असू दे त्यामध्ये. छानपैकी भोपळ्याला पाणी सुटलंय. भोपळा शिजत आलाय. 1 चमचा तूप घालून घ्यायचं. थोडंसं तूप घालून घेऊ. वेलची जायफळची पूड घालून घ्यायची. वेलची जायफळ कुटून घेतले खलबत्त्यामध्ये.
चांगलं मिक्स करून घ्यायचं. वेलची जायफळ खलबत्त्यात कुटून घ्यायचं. खलबत्त्यात कुटल्यामुळं वेलची जायफळाला स्वाद चांगला राहतो, त्यामुळं खलबत्त्यात कुटून घ्यायची. भोपळा चांगला शिजत आलाय. अजून 5 मिनटं ठेवून देऊया झाकण ठेवून. छानपैकी भोपळा शिजत आलेला आहे. भोपळा चांगला शिजून झालाय. पाच मिनटं तसाच ठेवायचा. थोडंसं गरम आहे तेच पीठ खालून घ्यायचं. जास्त गरममध्ये पीठ नाही खालवायचं. थोडा थंड होऊन द्यायचा मग खालवायचं. भोपळ्याला थोडंच पीठ घालायचं, जास्त पीठ घालायचं नाही. जास्त पीठ घातलं त्याच्या पुऱ्या तयार होतात, घाऱ्या तयार होती नाहीत. त्यामुळं थोडंच पीठ घालायचं. एकदम मऊसूत अशा भोपळ घाऱ्या तयार होतात. मिक्स करून घ्यायचं चांगलं. भोपळ घारीला जास्त पीठ घातलं तर ते चिकट होतं, एकदम पुरी तयार होते. भोपळ घारी जास्त फुगत नाही, मालपोह्यासारखी भोपळ घारी तयार होते. तात्पुरती थोडीशी फुगते, परत नरम होऊन जाते. त्यामुळं भोपळ घारीला जास्त पीठ घालायचं नाही, नाही तर ती पुरी होते. पुरी झाली का ती टंब फुगते. भोपळ घारी जास्त टंब फुगत नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स करून झाले. पाहू शकता किती छान मिक्स करून झालेले. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. मी शेंगतेल घालत असते, जास्त शेंगतेलाचाच वापर असतो. प्लास्टिकचा कागद घ्यायचा, त्याच्यावरती भोपळ घारी थापून घ्यायची, पसरून घ्यायची. भोपळ घारी शिजताना गॅस फुल पण ठेवायचा नाही, कमी पण ठेवायचं नाही. मध्यम आचेवरती भोपळ घारी शिजून घ्यायची. भोपळ घारी फुल जर गॅस ठेवला तर भोपळ घारी लाल होईल, खायला टेस्ट लागणार नाही. त्यामुळं गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच भोपळ घारी तळायची. भोपळ घारी करताना भोपळ घारीच्यामध्ये होल करत असतात. मी काय काय पुऱ्यांना केलं आहे, घाऱ्यांना काय काय नाही केलं. काय शास्त्रे माहीत नाही, पण आई आमची अशीच करत होती. डांगऱ्या भोपळ्याच्या भोपळ घाऱ्या तयार झालेल्या आहेत. काशी फळ